मध्ये पथदिव्यांच्या कामगारावर जीवघेणा हल्ला। आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात धाव घेत केली प्रकृतीची विचारपूस। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना 22 वर्षीय तरुणावर काही जणांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी दुपारी घडली। या हल्ल्यात धीरज सिंग कचरू सिंग राजपूत वर्ष 22 राहणार माधवबाग भिंगार हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावेडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी जखमी धीरज सिंग याची भेट घेऊन डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची तसेच सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली। यावेळी त्यांनी धीरज सिंगच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। उपचारासाठी आवश्यक सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिल्याचे समजते। रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी। दरम्यान तरुणावर झालेल्या हल्ल्याची माहिती शहरात पसरताच सावेडी येथील संबंधित रुग्णालयाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रुग्णालय परिसरासह मुकुंदनगर भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला। पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हल्ला। प्राथमिक माहितीनुसार धीरज सिंग राजपूत हा महापालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत होता। मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात काम सुरू असताना काही जणांनी त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला। मात्र हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत। हल्ल्यामागील कारण, हल्लेखोराची ओळख आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासातून समोर येणार आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर। महापालिकेच्या वतीने सार्वजनिक सुविधांची देखभाल सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाच्याच ठिकाणी हल्ला झाल्याने त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेमुळे मुकुंदनगरसह शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।